थोड्याशा आंबट, थोड्याशा गोड, छान रसरशीत अशा पाकातल्या पुऱ्या. ऐकता क्षणीच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर पाकपुरी बनवण्यासाठी इथे मी साधारणपणे 2.5 वाटी रवा घेतलेला आहे. घरात बारीक रवा नसेल तर काय करायचं, अगदी सोपं आहे. जाड रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा. आता तेल छान कडकडीत गरम करून त्याचं मोहन यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सध्या मुलांना सुट्ट्या आहे आणि मुलांचं कंटिन्यू काहीतरी चालू असतं, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. तेव्हा हा पदार्थ तुम्ही त्यांना नक्कीच करून देऊ शकता. आता चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर याला हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ह्या पाकपुऱ्या बनून तयार होतात आणि खायला एकदम भन्नाट अशा लागतात. आता तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नसावं एवढीच आपल्याला फक्त काळजी घ्यायची. आता यामध्ये दही घालून व्यवस्थित याला छान याचा गोळा मळून घ्यायचा आहे. पण पाऊण वाटी दही घालून देखील गोळा जर मळल्या गेला नाही तर यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं, म्हणजे पाकपुऱ्या खूप जास्त आंबट होत नाही. आता हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आणि तसंही मुलांना आपण मैद्याचे पदार्थ थोडेसे कमी देण्याचा प्रयत्न सतत करतच असतो. तर रव्याच्या पुऱ्या ह्या खायला देखील हेल्दी देखील असतात. आता दही थोडंसं कमी वाटतं आहे, त्यामुळे मी यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालून घेते आहे आणि याचा छान असा गोळा मळून घेते आहे. तर ह्या पद्धतीने आपण थोडंसं दही आणि थोडंसं दूध घालून तेलाचं मोहन घालून हा रवा भिजवून घेतो आहे. तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचं मोहन देखील घालू शकता. फक्त मोहन छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर आता हा गोळा तर आपला मळून झाला आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. याला 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. ह्यासाठी इथे मी 3 वाटी साखर घेतलेली आहे. 2.5 वाटी रव्यासाठी 3 वाटी साखर अगदी पुरेशी आहे. तर ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने इथे साखर घेतलेली आहे. आता साखर भिजेल एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. साखर भिजली की व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. गॅसची फ्लेम ऑन करायची आणि त्यानंतर याचा पाक बनवून घ्यायचा आहे. जोपर्यंत साखर छान विरघळत नाही तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने याला सतत असं ढवळत राहायचं आहे. ह्यामुळे साखर लवकर वितळते आणि पाक लवकर व्हायला देखील मदत होते. आता साखर वितळेपर्यंत आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आता फूड कलर घालून घ्यायचा आहे. फूड कलर घातल्यामुळे पुरीला कलर खूप सुंदर येतो. तर इथे मी ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे. तुम्ही येलो कलर देखील यामध्ये ॲड करू शकता. येलो कलर किंवा ऑरेंज कलरच्या पुऱ्या दिसायला खूप छान दिसतात. आता फूड कलर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. गॅसची फ्लेम आता मोठी ठेवलेली आहे. जोपर्यंत साखर पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवरच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. आता हाय फ्लेमवर साखर वितळायला मदत होते. तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि साखर देखील वितळायला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. इथे ऑलमोस्ट 50% साखर आपली विरघळलेली आहे. आता थोडंसं लिंबू घ्यायचं आणि लिंबाचा रस यामध्ये घालायचा. ह्यामुळे काय होतं, साखरेचे क्रिस्टल होत नाहीत आणि पुरीला ते चिटकून बसत नाही. त्यामुळे शक्यतोवर लिंबाचा रस हा घालायचाच. आता तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आली आहे. पण याला आपल्याला थोडंसं कडक पॅक करून घ्यायचा आहे. गुलाबजामचा पाक हा थोडासा ढिल्ला असतो. आपल्याला गुलाबजामपेक्षा थोडासा कडक पाक इथे बनवून घ्यायचा आहे. आता ह्या पद्धतीने याला सतत असं ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आता याची तार अशी यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं पाक आपला झालेला आहे. तर अजूनपर्यंत याला तार आलेली नाही आहे. त्यामुळे साधारणपणे अजून 5 ते 6 मिनिट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. 2 बोटामध्ये पकडल्यानंतर जेव्हा हलकीशी तार यायला सुरुवात होईल तेव्हा समजून घ्यायचं की आपला पाक बनून तयार झालेला आहे. खूप जास्त ढिला पाक केला तर पुऱ्या त्यामध्ये चिटकून बसतील किंवा त्याचा गचका होऊ शकतो. त्यामुळे पाकाची परफेक्ट कन्सिस्टन्सी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.
तर आता बघितलं तर याला व्यवस्थित तार सुटायला अशी सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट आपला पाक होत आलेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला विलायची पावडर फ्लेवरसाठी घालून घ्यायची. तसंही कुठलाही गोडाचा पदार्थ करताना आपण त्यामध्ये जायफळ किंवा विलायची घालतो, तर यामध्ये आपण जायफळचा वापर करणार नाही आहे, फक्त विलायची पावडर यामध्ये घालून घ्यायची. आता पाक तर अगदी परफेक्ट असा बनून तयार झाला आहे. थोडंसं याला मी बोटावर घेऊन बघितलं आहे तर याला छान असा चिकटपणा आला आहे आणि याची तार सुटायला देखील सुरुवात झालेली आहे. अगदी मस्त जबरदस्त अशी उकळी देखील याला आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आहे आणि यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची आहे. अजून एक ट्रिक म्हणजे याला असे बुडबुडी यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपला पाक बनवून तयार आहे. चमच्याच्या साहाय्याने हा पाक ज्यावेळेस आपण असं चमचा हलवून घेतो त्यावेळेस जर अशी तार बनून तयार झाली की पाक बनून तयार झाला, ही देखील एक ट्रिक आहे. तर ह्या 2-3 ट्रिकचा वापर करून तुम्ही पाकाची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे की नाही हे ओळखू शकता. आता यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतलेली आहे. विलायची पावडर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत पाक होत होता तोपर्यंत आपला रवा देखील छान असा रेस्ट करायला ठेवला आहे आणि तोपर्यंत थोडंसं तूप आणि त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालून आपण इथे साटा देखील करून ठेवलेला आहे. आता ह्या साटा वापरल्यामुळे आपल्या पुऱ्याला लेयर्स अगदी छान असे सुटतात आणि पाक पूर्ण आतपर्यंत भरल्या जातो. तर आता रव्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला आधी दाखवलेली आहे. रवा छान असा भिजला आहे. तुम्हाला जर वाटत असेल रवा भिजला नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून त्याला घेऊ शकता. त्यामुळे रवा अजून मऊ व्हायला मदत होते. पण इथे आपला रवा छान परफेक्ट असा भिजलेला आहे. पोळपाटावर एक गोळा घेऊन याला व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची छान अशी एक पोळी लाटून घ्यायची. आता मी आधी सांगितल्याप्रमाणे याचा साठा देखील करून घेतला आहे. साठा व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे. याला आता साईडला ठेवायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता रवा छान असा भिजला आहे. याला कुठेही असे काठ सुटत नाही आहे. त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आपला रवा अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे. काठ सुटायला लागले तर समजायचं रवा भिजलेला नाही आहे. आता या रव्याची पोळी लाटून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. आता पोळी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी आपण लाटून घेतलेली आहे. आता यावर व्यवस्थित हा जो साठा आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. इथे मी हाताचा वापर करते. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील हे स्प्रेड करून घेऊ शकता. आता हा साठा असा लावल्याच्या नंतर याचा व्यवस्थित एक आपण रोल करून घेणार आहोत. तर याआधी देखील आपण पुऱ्या न फुगवता पाकपुरी बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवर तुम्हाला नक्कीच भेटेल. आता ह्याचा व्यवस्थित रोल करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने ह्याचा हलक्या हाताने आपल्याला रोल करायचा आहे. खूप दाबून रोल अजिबात करायचा नाही आहे. आता रोल केल्यानंतर ह्याला थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने ह्याचे असे आपण छोटे छोटे पार्ट करून घेणार आहोत. छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहोत. तर सगळ्या शक्यतोवर एकाच साईजमध्ये करून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या देखील एका साईजमध्ये बनवून तयार होतात. तर ह्या पद्धतीने सगळ्या लाट्या आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. आता ह्या पद्धतीने लाटी पोळपाटावर अशी दाबून घ्यायची आहे आणि याची मध्यम साईजमध्ये पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना खूप पातळही करायची नाही आहे आणि खूप जाडही नाही आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी पुरी कशी लाटून घेतली. ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील आता इथे लाटून घेते आहे. जोपर्यंत मी पुऱ्या बनवून घेते आहे तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि पुऱ्या तळण्यासाठी शक्यतोवर जाड बेसची कढई इथे वापरायची आहे. आता इथे मी तळण्यासाठी तेलाचा वापर करते आहे. तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता, काहीच हरकत नाही. आता पुऱ्या अशा लाटून घ्यायच्यात. सगळ्यात आधी जेवढ्या शक्य आहे तेवढ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि सगळ्या पुऱ्यानंतर एकत्रच आपण तळून घेणार आहोत. आता तेल छान गरम झालं आहे. थोडासा गोळा यामध्ये घालायचा. तेल गरम झालं की नाही चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक एक पुरी सोडून छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर याला छान असे लेयर सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे ह्यामध्ये अगदी आतपर्यंत पाक भरायला मदत होते. तर लो टू मीडियम हीटवर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने छान सोनेरी रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात.
तर तुमच्याकडे अचानक कुणी पाहुणे आले आहे आणि पटकन काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा असेल तर ह्या पाकपुऱ्या तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी झटपट बनवून तयार होतात आणि घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात. आता ही तळलेली पुरी पाकामध्ये टाकायची. यामध्ये पाक भरला की ह्या पुऱ्या घ्यायच्या आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात ह्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि एक एक पुरीमध्ये पाक भरल्यानंतर ह्या पुऱ्या अशा बनवून घ्यायच्या. ही पुरी 8 दिवस आरामात टिकते. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.